परवा सुमिताईचं 10व आहे. परशुरामना बोलवलं पाहिजे ना. नाही बोलवलं तरी चालेल खरं तर, पण सगळे विधी त्यालाच करावे लागतील ना. ठीक आहे, बोलवा त्याला, हरकत नाही माझी. भवानीबाई? हो. तू कशाला गेली होतीस तिला भेटायला? कशाला म्हणजे? अहो त्यांची चौकशी करायला. काय माहिती, मी त्यांची चौकशी करायला गेले होते आणि अचानक त्याने तुम्हा सर्वांची चौकशी करायला सुरुवात केली. आपण बोलू नंतर. आत्याबाई, आता नंतर बोलून काय उपयोग? आणि माझ्यापासून काहीही लपवण्याची गरज नाही. जानकी आणि भाऊजींच्या लग्नाबद्दलही नाही. काही बोलली ती तुला? काही? अहो बरंच काही बोलली ती मला. पण सगळं कोड्यात बोलत होत. काही लिंकच लागेना. पण लागेल हळूहळू. वाकनीस सुमित्रांनी आत्महत्या केली नव्हती, तिचा खून झाला. म्हणजे प्रत्यक्ष कोणी केला नसेल, पण अप्रत्यक्षपणे परशुच तिच्या मृत्यूला कारणीभूत आहे. काय वाकनीस, तुमचं काय मत आहे याच्यावर? तुम्हाला असं वाटत असेल की परशु शेठला अटक व्हावी, तर आपण त्यांच्या जुन्या फाईल ओपन करू. शिक्षा होतेच हो, कोणाला तरी होतेच. पण त्यामुळे ज्याच्यावर अन्याय झालाय ना, त्याचं समाधान नाही. तुला कोणी सांगितलं ती भवानीबाईला भेटली? तिने आपणच सांगितलं ना. आणि भवानीबाई म्हणजे काय? बोलली काहीतरी तुझ्या आणि जानकीच्या लग्नाबद्दल. काय? आणि मुख्य म्हणजे ती जानकीला असं काही रंगवून सांगेल ना, मला ना सगळ्यात जास्त त्याची भीती वाटते. तू चिंता नको करू साथीबाई, मी बघतो काय करायचं ते. सुमिताईचे दिवस कार्य करायचे तर यांच्याशिवाय दिवस कार्य होणार आहेत का? मी बोलली यांच्याशी. परशुरामना इकडे येण्याला त्यांची काही हरकत नाहीये. बघू, मी वाकनीस काकांना फोन करून परशुरामना इकडे बोलवायला सांगते. राहू दे, तू कशाला त्रास घेते? मी बसल्या बसल्या करीन फोन यांना. ठीक आहे, कर. काळजी घे. ऐक, भवानीमाईकडे कशाला गेली होतीस? हो, मी भवानीमाईकडे गेले होते. तू भवानीमाईकडे गेली होतीस का नाही हे नाही विचारलं. तू का गेली होतीस हे विचारलं मी. मी कोणालाही न सांगता गेले, त्यात एवढं रागवण्यासारखं काय? का मग भवानीमाई मला तुमच्याबद्दल काही सांगेल याची भीती वाटते. तू काय बोलतेस? सगळं समजतंय मला अहिल्या. मी आजपर्यंत तुझ्याशी इतक्या नरमाईनं वागलो याचं कारण तू माझ्या भावाची बायको आहेस. मी पुन्हा एकदा तुला शांतपणे सांगतोय, नीट वाग. आणि या बाबतीत जानकीकडे एक शब्द जरी उच्चारलास ना, माझ्यासारखा वाईट कोणीही नसेल.